नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे होळीमध्ये लपवलेला मिसफायरचा शोध रायाने घेतलेला असतोय खरा, पण मिसफायरच्या अंगावरती मीरने बॉम्ब लावलेला बघताच रायाला मात्र मोठं संकट पडलेलं असतं. आता मिसफायरचा जीव रायाला काय बी करून वाचवायचा असतो, तर इकडे आता नानाजीजी सगळेजण आता टेन्शनमध्ये विचार करत आपल्या घरात बसलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच जीजी उठून रायाजवळ येते आणि लागते, राया अरे मला माफ कर रे, मी चुकले राया, मी तुझ्यावरती हात उचलला आणि माझ्या मुलावरती मिहीरवरती विश्वास ठेवला, मी चुकले राया, मला माफ कर. त्यावर लगेच आता राया जीजीला कॉटवरती बसवतो आणि मला लागतो, जीजी अगं तू माफी कशाला मागते? अगं आई कुठे मुलाची माफी मागते का? हे बघ, आपली आई जे काही करत असते ना ते आपल्या मुलासाठी करत असते आणि तू हे सगळं तुझ्या मिहीरसाठी केलं होतं ना, त्यामुळे जीजी तू माफी मागायची काय बी गरज नाही. आणि हा राया तुझा लेकच आहे ना, मग माझी कशाला माफी मागते? त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते, राया अरे पण माझी खूप मोठी चूक झाली रे. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, जीजी चूक तुझी नाही, चूक त्या मिहीरने केली. चूक नाही तर त्याने मोठं पाप केले, तर त्याने माझ्या मिसफायरवरती हात उचलला, माझ्या माऊलीवरती, माझ्या जीजीवरती हात उचलला, त्यामुळे या पापाची शिक्षा तर त्याला होणार, सोडणार नाही. आज त्या मिहीरला हा राया जित्ता सोडणार नाही, त्या मिहीरचा खेळ संपवणार, आता तो जिवंत राहणार नाही, असे म्हणत आता राया मात्र खूप भडकलेला असतो. त्याच वेळेस आता जीजी पटकन रायाचा हात पकडते आणि म्हणू लागते, नाही राया तू मिहीरला मारणार नाही आहे. हे बघ राया, मला माहिती मीरने खूप मोठी चूक केली रे, या चुकीची शिक्षा म्हणजे त्याच्यासाठी काहीच नाही. पण राया किती नाही म्हटलं तरी मिहीर माझा मुलगा आहे रे, त्यामुळे प्लीज राया त्याला काही होऊ देऊ नको, तू त्याला काहीही करू नको, त्यामुळे प्लीज राया माझं ऐक. तेव्हा राया लागतो, जीजी इतर न्यायालयात कोर्टात काय मुलाची चूक माफ केली जात नाही, पण आईच्या कोर्टात मुलाने कितीही मोठी चूक केली ना तरी तिच्या पोटात नेहमी मायाच असते, ती नेहमी आपल्या मुलाला माफच करते. त्यामुळे इतर कोर्टाचं मला माहिती नाही, पण या रायाच्या कोर्टात तुझ्या मुलाला नक्की माफी मिळेल, मी नाही मिहीरला मारणार. आता जीजी पटकन रायाचा हात पकडते आणि लागते, राया मला वचन दे, तू मिहीरवरती हात उचलणार नाही ना, त्याला काही करणार नाही ना? त्यावर राया मला लागतो, नाही जीजी मी तुला वचन देतो, एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल, पण मी मिहीरवरती हात उचलणार नाही, असं वचन आता रायाने जीजीला दिलेलं असतं. पण जीजी मी त्या प्लेट कशा मिळवू आणि माझ्या मिसफायरला कसं सोडू, असे प्रश्न आता रायासमोर उभे असतात. तर इकडे आता गावात होळीची सगळी तयारी झालेली असते, संध्याकाळची वेळही झालेली असते. आता मिहीरने सगळी होळीची अरेंजमेंट केलेली असते, सगळे गाववाले मस्त खूपच खुश असतात. त्याच वेळेस आता लगेच गावात सगळे जमा झालेले असतानाच मिहीर तिथे सगळी काही तयारी करत असतो. मोठी अशी होळी आता मिहीरने मांडलेली असते. त्याच वेळेस आता सरपंच म्हणू लागतात, अहो बघतायत ना गाववाल्यांनो, खरंच गिरीश सरदेशमुखांनी मात्र नशीब काढला, त्यांचा मिहीर पुन्हा आला म्हणजे आपल्या गावची रौनक आल्यासारखी झालंय. बघा आजचा हा कार्यक्रम मिहीरने काही दणक्यात साजरा करायचं ठरवलंय. त्याच वेळेस आता लगेच शेजारी असणाऱ्या काकू म्हणू लागतात, हो आणि आजच्या सगळ्या होळीचं डेकोरेशन जो काही खर्च आहे ना तो सगळा मिहीरने केला आहे बरं का, एक नंबर भारी हा मिहीर, बरं झालं तो पुन्हा परत आलाय, खरंच आपल्या गावाची शानच वाढली, असं आता मिहीरचं कौतुक गाववाले करत असतात. त्याच वेळेस आता मिहीर इकडनं हसू लागतो आणि म्हणू लागतो, चला गाववाल्यांच्या मनात माझी जागा झाली, जरा काहीतरी चांगलं केलं की हे लोक लगेच कौतुकाची दरीच उभी करतात. पण बिंडोकांना कुठे माहिती त्यांच्यासाठी पुढे काय काय वाढवून ठेवलंय मी, खूपच धमाल येणार आहे, असे म्हणत आता मिहीर मात्र गालातल्या गालात हसू लागतो. तर इकडे आता रायाचं टेन्शन वाढलेलं असतं, कारण होळीची वेळ होत आलेली असते. तेव्हा राया म्हणू लागतो, जीजी आता काय करू मी? अगं होळी पेटवण्याची वेळ तर होत आली, पण त्या प्लेट्स अजूनही आपल्याला सापडलेलं नाही आहे, आपल्याला काय बी करून मिसफायरचा जीव वाचवायचा आहे, पण तो कसा वाचवायचा मला ना काहीच कळत नाही आहे. त्यावर जीजी नानाही खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा जीजी मला लागते, राया आता काय करायचं, मिहीरच्या तावडीतनं मंजिरीला कसं सोडवायचं, मला तर काहीच सुचत नाही आहे रे, मला असं खरं तर कसं तरी होतंय रे, काय करावं? त्यावर लगेच राया लागतो, जीजी नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, हे बघा राया असताना मिसफायरला काय बी होणार नाही, मला असं वाटतंय आपण ना एक आयडिया केली तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. तेव्हा निखिल म्हणू लागतो, म्हणजे काय करायचं राया दादा, सांग ना नेमकं तुझ्या डोक्यात काय चालू आहे? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे,
तो जर आपण इथे वापरला, तुम्ही सगळ्यांनी जर माझी साथ दिली, तर आपण मिहीरच्या तावडीतनं मिसफायरला सोडू शकतो. तेव्हा लगेच नाना म्हणू चालेल राया, तू सांग काय करायचंय. राया आता इथे आपला सगळा प्लॅन या चौघांना सांगू लागतो. त्याच वेळेस आता लगेच निखिल लागतो, दादा चालेल, मी मंजिरी ताईला सोडवण्यासाठी तुझ्या या प्लॅनमध्ये तुझी मदत नक्कीच करेल. नाना म्हणू लागतात, राया मीही तुझी मदत करेल. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, राया मीही तुझ्यासोबतच आहे, बोल तू म्हणतोय ना तसंच करूया आपण. त्यावर राया म्हणू लागतो, ठीक आहे, तर मग पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच, त्यामुळे आपण हे सगळं करून मिसफायरला वाचू शकतो. त्यावर नाना म्हणू लागतात, राया अरे जगाचा माऊली येतो, इतरांच्या पाठीशी सदैव उभी असतो, तू तर त्याचा खूप मोठा भक्त आहेस ना, मग तो पांडुरंग तुझी नक्की साथ देईल, आपण या कामात नक्की यशस्वी होऊ. त्यावर लगेच आता रायमा लागतो, नक्कीच घरच्यांची साथ असेल तर माणसात 10 हत्तींचं बळ आल्यासारखं असतं, त्यामुळे आपण हे सगळं करून मिसफायरला नक्की मिहीरच्या तावडीतनं सोडू शकतो. आता लगेच सगळेजण पांडुरंगाला हात जोडतात आणि आता लगेच राया पांडुरंगाचा जयघोष करतो आणि सगळेजण आता तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे आता मिहीरने सगळी होळीची तयारी केलेली असते, पण त्याने ढोल ताशावाल्या लोकांना बोलवलेलं असतं, पण ते अजून कसे आले नाही आहेत. इथे काहीतरी रंजकदार व्हायला पाहिजे असा विचार करत असतानाच आता ते ढोल ताशावाले आलेले असतात. त्याच वेळेस मिहीर पटकन आता आपल्या हातात लेझिम घेतो आणि इतर लोकांना मला लागतं, चला चला सगळं काही छान असं धूमधडाक्यात व्हायला पाहिजे, चला पटकन. आता सगळेजण त्या होळीभोवती आता रिंगण घालून आता लेझिम खेळू लागतात. सगळे गाववाले मात्र खूपच आनंदात नाचत असतात, गात असतात. मिहीर तर इतका कसा आनंदात असतो, जणू काही त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. इतका आता नाचत असतो, गात असतो, उड्या मारत असतो. तेवढ्यात आता त्या होळीपाशी आता राया आलेला असतो. राया मात्र या नाचणाऱ्या मिहीरकडे एकटक बघतच मनाशीच म्हणू लागतो, आपल्या घरच्यांना त्रास देऊन इथे स्वतःचा आनंद साजरा करताना याला काहीच वाटत नाही. मिहीर तुझी सुटका नाही, सोडणार नाही मी तुला आता, असे म्हणत आता भडकलेला राया लगेच आपल्या हाताला रुमाल गुंडाळतो आणि लगेच या मिहीरजवळ येतो आणि मिहीरची कॉलर पकडतो. त्याच वेळेस सगळे लोक थबकतात आणि या रायाकडे आणि मिहीरकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, खरं खरं सांग माझी मिसफायर कुठे, लवकरात लवकर बोल. त्यावर लगेच आता मिहीर आजूबाजूच्या लोकांना म्हणू लागतो, रायाचं ना माझ्याकडे महत्त्वाचं काम आहे, मी आलोच, तुम्ही चालू राहू द्या. कसं आहे ना, इथे रंजकदार सगळं काही भारी वाटलं पाहिजे, चालू राहू द्या. सगळे लोक आता पुन्हा होळीभोवती रिंगण करून आता लेझिम खेळत असतात. त्याच वेळेस आता मिहीर रायाला बाजूला घेऊन येतो आणि लागते, बोल लवकर, माझ्या प्लेट्स कुठे, सापडल्यात ना, दे लवकर. त्यावर लगेच राया लागतो, मिहीर आधी मला माझी मिसफायर आणि मग तुझ्या प्लेट्स. त्यावर मिहीर म्हणू लागतो, नाही जमणार नाही, तुम्हाला वेडं समजतोय का, वेडा नाही आहे मी, चल आधी प्लेट्स दे मग तुझी मिसफायर. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, सांगितलेलं समजत नाही आहे, दे आधी मिसफायर दे मग प्लेट्स. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, राया बाद झालं, तुला नाही द्यायचं ना, चल निघ इकडनं. तेव्हा राया म्हणू लागतो, बरं ठीक आहे, मी देतो प्लेट्स. असे म्हणत राया आपल्या खिशातनं आता एक लाल कापड असतं, त्यात प्लेट्स गुंडाळलेले असतात, त्या काढतो आणि मिहीरसमोर धरतो. हे बघ, या आहेत तुझ्या प्लेट्स, त्यामुळे मिसफायर कुठे, लवकरात लवकर सांग. तेव्हा लगेच आता मिहीर त्या प्लेट्स हिसकवणार, तेच राया पाठीमागे करतो. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, सहजासहजी देणार नाही तुला तुझ्या प्लेट्स, मिसफायर कुठे सांग. त्यावर मिहीर म्हणू लागतो, ठीक आहे सांगतो, तुझी मिसफायर कुठे हे सांगतो, पण हे सगळं कोड्यात असेल, ते कोडं तुला सोडवायचं आहे, त्यामुळे मग बाबा तुला तुझी मिसफायर सापडते की नाही ते तुझं तू बघून घे. असे म्हणत आता लगेच राया मात्र या मिहीरकडे बघू लागतो. त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो, एकदा सांगणारा नीट कान देऊन शब्द ऐक, पुन्हा विसरला तर मग मला विचारू नको, कसं आहे ना, कोडं तुला सुटलं पाहिजे ना. तेव्हा राया लागतो, बरोबर ठीक आहे, माझ्या मिसफायरला शोधण्यासाठी मी काय बी करू शकतो, सांग तू जे काही कोडं असेल ना ते सोडवायला हा राया तयार आहे. तेव्हा मिहीर आता सतत म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे. होळीच्या रंगात, लाकडांच्या ढिगाऱ्यात, लोकांच्या रिंगणात अशी अंगावरती चादर घेऊन बसली तुझी मिसफायर. असे म्हणत आता मिहीर पटकन रायाच्या हातनं त्या प्लेट्स ओढतो आणि तिकडनं फरार होतो. आता मात्र रायापुढे मोठा पेच पडलेला असतो. होळीच्या रिंगणात, लाकडांच्या ढिगाऱ्यात आणि लोकांच्या रिंगणात म्हणजे मिसफायर नेमकं होळीत तर नाही आहे ना.
आता रायाला धक्का बसतो, कारण आता लवकरच ती होळी पेटणार असते. राया लवकरच आता पटकन त्या होळीजवळ जातो आणि पटापट आता ती लाकडं बाजूला करून सारून त्यात बघू लागतो, पण त्यात मिसफायर नसते. राया मात्र आजूबाजूला जे लाकडांचे ढिगारे असतात त्याकडे बघू लागतो. आता शेजारीच एक मोठा लाकडांचा ढिगारा असतो आणि आता लगेच राया तिथे येतो आणि ते पटापट उचकून बाजूला फेकू लागतो, तर त्यात मात्र मिसफायर असते. आता मिसफायर मात्र अंगावरती चादर घेऊन आता तिथे बसलेली असते, तिचं तोंडही बांधलेलं असतं. तेव्हा राया पटकन मिसफायरजवळ बसतो. मिसफायर, तू ठीक आहेस ना? हे बघ, जोपर्यंत हा राया आहे ना तोपर्यंत तुला काय बी होणार नाही. चल मिसफायर, असे म्हणत राया पटकन तिचा हात ओढणार. तेच मंजिरी रायाला दूर ढकलवते. राया दूर, असे तिला काही बोलता येत नसतं पण खुणावून म्हणत असते. रायाला मात्र काही कळत नाही. मिसफायर, अगं काय झालंय तुला? अगं मिसफायर, तू बरी आहेस ना? राया पटकन तिचा तोंडाचा रुमाल चढतो, तिचा हात पकडतो आणि ओढतच तिला बाहेर होळीजवळ घेऊन येतो. तेव्हा मंजिरी लागते, राया बाजूला हो. तेव्हा राया लागतो, मिसफायर अगं काय झालंय तुला? अगं तुझा राया असताना तू का घाबरते? आणि कायम तुझ्या सोबत असेल, प्रत्येक सुखदुःखात तुझी साथ देईल, प्रत्येक संकटात तुझे हात सोडणार नाही असं वचन दिलंय ना रायाने. मग मिसफायर मला का दूर ढकलवते? आता मंजिरी जोरात ओरडते, रायाला बाजूला ढकलते. आता त्याच वेळेस तिच्या अंगावरती चादर ती खाली पडलेली असते. आता मात्र मंजिरीच्या संपूर्ण अंगावरती जो बॉम्ब लावलेला असतो ना तो बघताच सगळ्यांना धक्काच बसतो. सगळेजण आता धक्क्यानेच मिसफायरकडे म्हणजे मंजिरीकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिसफायर, मिसफायर हे सगळं काय आहे? तेव्हा मंजिरी लागते, राया अरे हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, तू माझ्याजवळ येऊ नको राया. त्या मिहीरने माझ्या अंगावरती बॉम्ब लावलाय. तेवढ्यात आत्ता लगेच मिहीर येतो आणि पटकन रायाच्या कानाखाली ओढतच म्हणू लागते, ए राया, या प्लेट्स नकली आहेत, तू मला फसवतो, माझ्याशी खोटेपणा करतो, पण मी तुझ्याशी खोटेपणा करणार नाही या, कारण मी जे ठरवतो ना तेच करतो. बघ आता मी काय करतो. असे म्हणत आता लगेच मिहीर मात्र आपल्या हातात जो रिमोट असतो त्याचं बटन ऑन करतो. आता टिक टॉक असा त्या बॉम्बमधनं आवाज सुरू होतो. आता सगळेजण घाबरतात. तेव्हा राया लागतो, ए असं काय बी करू नको, माझ्या मिसफायरला सोड, थांबव ते सगळं, थांबव. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, नाही थांबणार, आता तुझी मिसफायर मरणार, संपणार तुझी मिसफायर. मला फसवतो, माझ्याशी नडतो तू, सोडणार नाही तुम्हा सगळ्यांना. आता तूही मरणार आणि तुझी मिसफायरही मरणार, आता जा ढगात. असे म्हणत आता मिहीर जोरात रायाला मारत असतो. राया मात्र काही त्याच्यावर पलटवार करत नाही, कारण तसं जिजीने त्याच्याकडनं वचन घेतलेलं असतं ना. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया अरे मार का खातोयस? अरे मार ना त्याला. तेव्हा आता मिहीर म्हणत असते, राया तू माझ्याशी खोटेपणा करतो, मला नकली प्लेट्स देतो, माझ्या असली प्लेट्स हव्या आता, नाहीतर आता बमकन इथे बॉम्ब फुटणार आणि तुझी मंजिरी ढगात जाणार आणि तिच्याबरोबर तुम्ही सगळे संपणार. त्यामुळे राया लवकरात लवकर माझ्या प्लेट्स दे. असे म्हणत राया जोरात आता मिहीरचा मार खात असतो, पण तरी राया त्याला मारत नाही. आता सगळे लोक रायाकडे बघत असतात. रायाला नेमकं काय झालंय, हा का मार खातोय, असे असंख्य प्रश्न आता सगळ्यांना पडलेले असतात. त्याच वेळेस मंजिरी ओरडतच म्हणू लागते, अरे काय झालंय तुमचं? थांबवा हे सगळं, थांबा. राया अरे तू का मार खातोय? राया मार ना अरे त्याला. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागते, मंजिरी तू गप्प बैसा, तू कधी ढगात जाशील ना हे तुलासुद्धा कळणार नाही, त्यामुळे तू आमच्यात पडू नको. आता मात्र लगेच खाली पडलेला राया हात जोडतच म्हणू लागतो, ए मिहीर असं नको करू रे. हे बघ मी मिसफायरला विचारतो आणि तिला विचारून तुझ्या प्लेट्स देतो, त्यामुळे प्लीज हा बॉम्ब थांबव रे, असं नको करू, तिच्या जीवाला धोका आहे अशाने. त्यावर लगेच आत्ता मिहीर म्हणू लागतो, हो ना, आहे ना, तुझ्या मिसफायरच्या जीवाला धोका आहे ना, मग लवकरात लवकर विचार तिला आणि तिच्याकडनं सत्य काढून घे, माझ्या प्लेट्स मला दे, म्हणजे तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळा. बोल लवकर, विचार, अरे विचार. 7 जन्माचं वचन घेतलंय ना तिच्याबरोबर, मग तिच्या सुखदुःखात तुला साथीदार व्हायचंय ना, मग विचार लवकर. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर अगं सांग ना गं मिसफायर, कुठे ठेवल्यास त्या प्लेट्स? सांग लवकर, आपण ना त्याला देऊन टाकूया, सांग ना मिसफायर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही राया, आज मी मेले तरी चालेल, पण या नालायक नराधम माणसाच्या हाती मी त्या प्लेट्स कधीही पडू देणार नाही. हे एवढं मोठं पाप मी कधीही करणार नाही. त्यावर लगेच आता मिहीर लागतो, बघ राया, अरे तुझी मिसफायर तर तुझं काहीच ऐकत नाही आहे. मग ठीक आहे, आता मी बटन दाबतोस. त्यावर राया लागतो, नाही 1 मिनिट, मी तिला समजावतो. ए मिसफायर असं नको ना करू गं, प्लीज ऐक ना गं मिसफायर, अशाने तुला काही होईल. मिसफायर प्लीज सांग ना गं, त्याला देऊन टाकूया आपण. त्यावर मंजिरी लागते, नाही राया, मी त्या प्लेट्स कधीही कुणाला, तुला काय,
कुणाला सांगणार नाही, मला नाही माहिती. तेव्हा लगेच रायम लागतो, मिसफायर असं नको करू गं, आता मी काय करू, आता थोडाच वेळ उरलाय. त्याच वेळेस लगेच मिहीर म्हणू लागतो, राया वेळ कमी होत चाललाय, थोडाच वेळ शिल्लक आहे तुझ्याकडे, तुझ्या मिसफायरला वाचवायचं आहे ना, मग घे काढून तिच्याकडनं सत्य, बोल लवकर. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर सांग ना गं, थोडाच वेळ शिल्लक आहे, सांग ना. पण मंजिरी काही सांगायला तयार नसते. सगळे गाववाले मात्र आता धक्क्याने मंजिरीकडे बघत असतात, कारण कधी एकदा वेळ संपेल आणि बॉम्ब फुटेल असं झालेलं असतं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, पांडुरंगा अरे तूच काहीतरी मार्ग दाखव, माझ्या मिसफायरला मी काय बी होऊ देऊ शकत नाही रे, कसा थांबू हा बॉम्ब मी, आणि त्या प्लेट्स कुठे असतील. आता त्याच वेळेस आता इथे मात्र पांडुरंगाचा चमत्कार झालेला असतो. आता रायाला मिसफायरचं जेव्हा मिहीरने फोन केलेला असतो तेव्हा मिसफायरचं जे बोलणं झालेलं असतं रायाशी, ते बोलणं आता रायाला आठवतं. मिसफायर रायाला म्हणालेली असते, राया माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तुझ्यासाठी मी काय बी करू शकते, माझ्याजवळ हवे तेवढे दागिने सोनं खजिना जे काही असेल ना ते मी तुझ्यासाठी विठुरायाच्या चरणी अर्पण करू शकते. आता मात्र लगेच रायाला हे कोडं सुटालेलं असतं, म्हणजे मिसफायरने त्या प्लेट्स विठुरायाच्या पायाशी म्हणजे या विठुरायाच्या मंदिरात ठेवल्यात. राया लगेच आता मिहीरला म्हणू लागतो, मिहीर सापडल्या, मला प्लेट्स सापडल्या, मी तुझ्या प्लेट्स लगेच देतो. आता मंजिरीच्या लगेच लक्षात येतं की रायाला मात्र समजलंय. तेव्हा मंजिरी लागते, नाही नाही राया तू असं काही करणार नाही आहे, हे बघ राया तू असं काहीही करणार नाही, याला त्या प्लेट्स देणार नाही, माझं जे व्हायचं आहे ते होऊ दे राया. तेव्हा रायम लागतो, नाही मिसफायर मी तुला असं काही होऊ देणार नाही, मी याच्या प्लेट्स देणार. ए मिहीर ते टिकटॉक थांबवणार आहे, मी लगेच तुझ्या प्लेट्स घेऊन येतो. आता मिहीर पटकन त्या बॉम्बचं ते टिकटॉक थांबवतो. आता राया धावतच विठुरायाच्या मंदिरात येतो. सगळेजण रायाकडे बघत असतात. त्याच वेळेस आता विठुरायाजवळ येताच राया हात जोडतच म्हणू लागतो, हे विठुराया आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव. असे म्हणत आता विठुरायाखाली जे असं मोठं पिढं असतं ना त्याखाली राया हात घालतो. आता मात्र रायाला त्या प्लेट्स हाताला लागलेले असतात. बरोबर त्या लाल कापडात त्या प्लेट्स गुंडाळून विठुरायाच्या चरणी तिथेच ठेवलेले असतात. राया पटकन त्या प्लेट्स हातात घेतो आणि त्याकडे बघतच आता विठुरायाचं दर्शन घेत म्हणू लागतो, विठुराया मला माफ कर रे, मी खूप मोठं पाप करतोय, या प्लेट्स मिहीरच्या हाती पडणं खूप मोठं पाप आहे, पण काय करणार, या रायाला त्याच्या मिसफायरला वाचवायचं आहे रे, त्यामुळे मी जे काय करतोय त्यात तू माझी साथ देशील ना विठुराया, तू माझ्या साथीला राहा. असे म्हणत धावतच राया त्या प्लेट्स घेऊन आता इकडे मिहीरजवळ येतो. हे बघ हे बघ तुझ्या प्लेट्स सापडल्या, माझ्या मिसफायरचं हे सगळं थांबव रे, तिला काही होऊ देऊ नको. तर आता तुझ्या प्लेट्स जर थांबव ना, हे सगळं थांबवलं आहे ना. आता मिहीर पटकन त्या प्लेट्स हातात घेतो. मिहीरला इतका कसा आनंद झालेला असतो, कारण याच खऱ्या प्लेट असतात. आता मात्र मिहीर लगेच आनंदाच्या भरात काय करू काय नाही असं झालेलं असतं. राया धावतच मिसफायरजवळ येतो आणि पटकन मिसफायरच्या अंगाला जो बॉम्ब लावलेला असतो तो काढायला सुरुवात करतो. मिसफायर आता तुला काय बी होणार नाही, काढून टाक हे सगळं. त्याच वेळेस इकडनं मिहीर जोरजोरात दात काढत हसू लागतो. आता राया मिसफायर सगळेजण या मिहीरकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागते, राया वेळ लागलाय का, मी तुम्हाला काय बी असं सोडणार नाही आहे, तुम्ही जाणार, तुम्ही सगळे ढगात जाणार, माझं तर काम झालं आहे. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, ए मिहीर काय बोलतोय तू, अरे तुझ्या प्लेट्स दिल्यात ना, मग तू असं कसं बोलू शकतोस. तर हा पिसाळलेला मिहीर आता रायाकडे बघत हसतच म्हणू लागतो, राया आता हा बॉम्ब फुटणार, तुझी मिसफायर तू सगळे संपणार, कारण मला जे हवं होतं ते तर मला मिळालंच. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, मिहीर तू खूप मोठं पाप करतो हे विसरू नको, अरे लाज नाही वाटत, अरे आपल्या देशाशी गद्दारी करतोय तू. त्यावर हसतच मिहीर म्हणू लागतो, मंजिरी अगं मी जगातला मोठा श्रीमंत माणूस होणार, खूप पैसे कमावणार, यामुळे माझी सगळी पापं धुतली जाणार मंजिरी, त्यामुळे आता तुमची सुटका नाही, तुम्ही संपणार. असे हसतच आता म्हणत लगेच मिहीर तो रिमोट समोर धरतो आणि आता त्याचं बटन दाबणार. तेच पाठीमागनं जीजी येते. जीजी आता लगेच लाकडाने मिहीरच्या डोक्यात वार करते. आता मिहीर पटकन पाठीमागे वळून बघतो, त्याने आपल्या डोक्याला हात लावलेला असतो. आता जीजीला बघताच हसतच मिहीर म्हणू लागतो, जीजी तू, अगं तू तुझ्या मुलाला मारलं, अगं हेच का प्रेम जीजी तुझं, तू मला कसं मारू शकतेस. तेव्हा भडकलेली जीजी म्हणू लागते, मिहीर तू माझा मुलगा आहे आणि जेव्हा मुलगा चुकतो ना तेव्हा आईच तिला शिक्षा करते, एवढं लक्षात ठेव. तर आता मात्र हा पिसाळलेला मिहीर काय करेल असं झालेलं असतं. त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मिहीरने असा रिमोट समोर धरलेला असतो. तेव्हा मिहीर म्हणत असतो, आता नाही,
आता मी तुम्हा सगळ्यांना संपवणार असे म्हणत मिहीर आता बटन दाबणार. तेच आता लगेच जिजी येते आणि मिहीरच्या सनकन कानाखाली ओढते. इथे मात्र आता विठुरायाने मोठा चमत्कार दाखवलेला असतो, कारण राया मंजिरीला आणि आपल्या पंढरपुराला वाचवण्यासाठी आता मात्र विठुरायाच्या चमत्काराने हा मिहीर मात्र कसा संपणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.